श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक अज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुतवल्ल पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्राने श्रीपादराजं शरणं प्रपद्ये असे स्वस्वरात प्रभूंना आळविले. याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रगट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्व्याला साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पनेने अग्नी प्रज्वलित केली. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे याचीही निर्मिती केली. वैदिक उपचारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्म, पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या देवांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावे व त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप माणूस सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, अन्यथा अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्म आचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाक्यगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण मला वरदहस्ते माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला. मी म्हणालो, हे सिद्धी मुनिवर, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरीत जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तिथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन झाले. ते कोण होते, तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण, याविषयी कृपा विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली.